हॅलो एव्हरीवन. तर मी कारसाठी ब्लाइंड स्पॉट मिरर मागवले आहेत, कारण सिटीमध्ये खूप प्रॉब्लेम होतो चालवताना. टू व्हीलरवाले वगैरे आजूबाजूला जात असतात, सो ते दिसत नाहीत. मोस्टली कार दिसते पण टू व्हीलरवाले दिसत नाहीत. सो मी मागवलं आहे, त्याचं अनबॉक्सिंग आपण करूया आणि गाडीवरले इन्स्टॉलेशन पण करूया. मी मागवलेत स्क्वेअरवाले. मोस्टली मी भरपूर गाड्यांना बघितले की ते सर्क्युलर लावतात, पण मी स्क्वेअरवाले मागवलेत कारण मला असं वाटलं की त्यामुळे जास्त व्हिजिबिलिटी दिसेल. सो लेट्सची आपण इन्स्टॉल करूया आणि मगच बघूया काय होतं ते, कसं वाटतं ते. सो हे बघा, ह्या 3R कंपनीच्या आहेत. आपण ते बघूया. हे बघा, आय होप सो की व्हिजिबिलिटी चांगली दिसेल. थोड्या ब्रॉड आहेत. सो आपण चला आता गाडीकडे जाऊया. ओके, मी फोडून घेतो ह्या, जेणेकरून मला पण कसं इन्स्टॉल करायचे ते बघून नाही. सो हे बघा, मी आता ह्या फोडले आहेत. तर अशा काहीशा ह्या मिरर आहेत. ही ड्युएल साईडेड टेप लावली आहे इथे, आणि त्याला ही टेप इथे पण ड्युएल साईड आहे. ही आपल्याला मिररला लावायची आहे. सो आपण आता गाडीकडे जाऊया. ठीक आहे, इथे आलो आहे मी. थोडं मी गाडीला आता क्लीन करून घेतो ह्या साईडला, त्यानंतर आपण लावूया. हो, आता मी गाडीत आहे. मी बसलो याच्यासाठी कारण मला तिथे लावून बघायचं आहे प्रॉपर दिसतं आहे काय, आणि मग मी ते फायनल त्याचं चिकटवेल. सो आता मी बघतो की जरा आपण मिरर हलवून घेऊया. ओके, नाव इट्स बेटर. त्यानंतर जर मी असं इथे लावलं तर मला हा पिलर दिसतो आहे बघा. गाडीच्या या साईडला हा पिलर पण दिसतो आहे. सो दिस इज वॉट आय वॉन्ट. ओके, आपले आता मिरर लावून झाले, ब्लाइंड स्पॉट मिरर. बघा, मी इथे आहे आणि समजा इकडे बघतो आहे तर गाडीच्या मेन मिररमध्ये एवढी गाडी दिसते आणि इथे पूर्ण गाडी दिसते आणि विथ द पिलर पण दिसतो आहे. सो दॅट इज अ ॲडव्हान्टेज फॉर मी. सेम तिकडे पण आता लावून घेऊया. दोन्ही साईडचे मिरर आपले लावून झाले आहेत. सो कसं वाटलं तुम्हाला प्रोडक्ट, कमेंट करून सांगा. आणि सर्क्युलर चांगल्या की ह्या चांगल्या ते पण कमेंट करून सांगा. आय थिंक ह्याच्यामध्ये जास्त व्हिजिबिलिटी मिळते. आणि आजच्यापुरतं एवढंच ह्या ब्लॉगमध्ये. अजून मला एक ब्लॉग करायचा आहे. जेव्हा मी गाडी घेत होतो तेव्हा खूप सारे व्हिडिओ बघत होतो, तर त्यामध्ये एक प्रॉब्लेम सांगितला होता की ह्याचं जे स्टेअरिंग आहे ते प्रॉपरली वर्क करत नाही. जेव्हा स्टेअरिंग आपण फिरवतो तेव्हा ते परत रिटर्न येत नाही, असं त्यांचं म्हणणं होतं. पण मला ह्या गाडीमध्ये तो प्रॉब्लेम कधी झाला नाही. सो आपण याचं प्रॅक्टिकल बघूया, पण आज नाही, आजच्यापुरतं एवढंच. मी नेक्स्ट ब्लॉग बनवीन ह्या स्टेअरिंगसाठी. ओके, धन्यवाद.